Hello all, Chef Dipali here. Welcome to Wow Cook Studio channel. आणि आज आपण बोलणार आहोत चॉकलेट पेअरिंग या विषयाबद्दल. येस, तुम्ही बरोबर ऐकलत. चॉकलेट पेअरिंग हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. बिकॉज चॉकलेट बरोबर जेव्हा आपण नवीन इनोव्हेशन करायला जातो तेव्हा आपल्याला काहीही आयडिया नसते, काहीच माहीत नसल्यामुळे आपण नवीन इनोव्हेशन करण्यामध्ये थोडंसं गडबडू शकतो किंवा गडबडतो. तर ह्यासाठी आजचा हा आमचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहोत की चॉकलेट बरोबर फ्लेवर्सची पेअरिंग कशी करतात आणि कशा पद्धतीने केली जाते. सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहिती असणं फार गरजेचं आहे की चॉकलेट किती प्रकारचे असतात. तर चॉकलेट जे आहे 3 प्रकारचे असतात: डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट. या तिन्ही चॉकलेटमध्ये पुन्हा एकदा 2 प्रकार येतात, जे की कंपाऊंड चॉकलेट आणि प्युअर चॉकलेट. आपण ही जी काही माहिती बघणार आहोत ही प्युअर चॉकलेटच्या स्वरूपातलीच माहिती बघणार आहोत. तर कंपाऊंड चॉकलेट देखील तुम्ही ह्या सगळ्या फ्लेवरिंगच्या पेअरिंगसाठी यूज करू शकता. तर प्युअर चॉकलेटमध्ये जे डार्क चॉकलेट असतं ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य क्वांटिटी जी असते ती कोकोची क्वांटिटी असते. त्यामुळे डार्क चॉकलेटमध्ये कोको कॉन्टेंट खूप जास्त क्वांटिटीमध्ये असतो. मिल्क चॉकलेटमध्ये जर आपण बघायला गेलो तर कोको कॉन्टेंट हा असतोच, पण त्याचं प्रमाण फार कमी असतं आणि त्याच्यासोबत मिल्क कंटेंट थोडं जास्त प्रमाणात असतो. थर्ड जे चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट, ह्या चॉकलेटमध्ये कोको कॉन्टेंट काहीच नसतो, बट ह्याच्यामध्ये कोको बटरचं कंटेंट असतो आणि त्याच्यासोबत मिल्क कंटेंट देखील असतो. तर हे 3 प्रकारचे चॉकलेट्स आहेत. ह्याच चॉकलेटसोबत तुम्ही फ्लेवरिंगची पेअरिंग करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेअरिंग विथ अल्कोहोल, ज्याच्यामध्ये वाईन, विस्की, वोडका ह्या सगळ्या फ्लेवर्स बरोबर कशा पद्धतीने तुम्ही पेअरिंग करू शकता. तर आज आपण हे बघणार आहोत. तर आता आपण बघूया चॉकलेट सोबत वाईनची पेअरिंग कशी केली जाते. वाईनमध्ये पण बरेच सारे प्रकार आहेत आणि कोणतीही वाईन आपण डार्क मिल्क व्हाईट चॉकलेटमध्ये नाही यूज करू शकत. अकॉर्डिंग टू मी काही पर्टिक्युलर वाईन आहेत त्या चॉकलेटसोबतच खूप जास्त छान जातात आणि छान फ्लेवर्स देतात. सो आपण डार्क चॉकलेटने सुरुवात करूया. जसं की डार्क चॉकलेट हे एक डार्क आणि स्ट्रॉंग चॉकलेट आहे, तर त्याच्यासोबत ना रेड वाईन ही खूप छान जाते. पिनो नोवा अँड मर्लो ह्या बेस्ट वाईन कॉम्बिनेशन फ्लेवर्स देतात डार्क चॉकलेटसोबत आणि त्याच्यापासून बनणारे चॉकलेट्स हे अप्रतिम असतात. त्यामुळे डार्क चॉकलेटसोबत जर तुम्हाला काहीही ट्राय करायचं असेल तर तुम्ही रेड वाईन नक्कीच ट्राय करू शकता. रेड वाईन खूप छान फ्लेवर देते डार्क चॉकलेटसोबत. सो मिल्क चॉकलेट हे बेसिकली स्वीट चॉकलेट आहे आणि कोकोचा कॉन्टेंट फार कमी असल्यामुळे ह्याच्यासोबत जाणारे फ्लेवर्स देखील वाईनचे स्वीटच असले पाहिजेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच स्वीट वाईन ट्राय करू शकता. पोर्ट वाईन इज अगेन अ गुड ऑप्शन आणि खूप छान कॉम्बिनेशन देतात. तर व्हाईट वाईन किंवा तुम्ही स्वीट वाईन मिल्क चॉकलेटसोबत ट्राय करू शकता. नेक्स्ट चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट. आणि व्हाईट चॉकलेट हे अतिशय गोड चॉकलेट असतं. ह्याच्यात कोकोचा कंटेंट काहीच नसल्यामुळे ना ह्याच्याबरोबर तुम्ही शॅम्पेन किंवा स्पार्कलिंग वाईन ट्राय करू शकता, जे की अप्रतिम फ्लेवर्स देतात. आणि ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पण तुम्ही करू शकता, कारण आजकाल वाईनमध्ये स्पार्कलिंग वाईनमध्ये फ्लेवर्स अवेलेबल आहेत, व्हाईट वाईनमध्ये फ्लेवर्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॉम्बिनेशन करून थोडंसं सॉल्टचा टच देऊन हे फ्लेवर्सचं इनोव्हेशन पेअरिंग तुम्ही करू शकता. वाईनच्या व्यतिरिक्त देखील आपण अदर अल्कोहोल सोबत ना चॉकलेटची पेअरिंग खूप छान पद्धतीने करू शकतो. जसं की ब्रँडी आणि विस्की डार्क चॉकलेट सोबत खूप उत्तम जातात आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे जे दोघांमधले कॉम्प्लेक्स फ्लेवर्स आहेत ना, ते इतके छान फ्लेवर्स देतात जेव्हा तुम्ही चॉकलेटमध्ये हे मिक्स करता. आणि थोडासा त्याला स्पायसेसचा जर टच दिला तर अजूनच ते फ्लेवर्स इतके उठून येतात आणि इतकी छान टेस्ट देतात की नक्कीच तुम्ही ब्रँडी आणि विस्की बरोबरचं व्हेरिएशन्स ट्राय करू शकता. नक्कीच तुम्हाला ते आवडण्यासारखं व्हेरिएशन आहे. मिल्क चॉकलेट सोबत जर कोणती अल्कोहोल जात असेल तर ती आहे रम.
ज्याच्यामध्ये तुम्ही रेड रम किंवा व्हाईट रम दोन्हीही यूज करू शकता. रममध्ये एक हलकासा गोडूसपणा असतो जो मिल्क चॉकलेट सोबतच्या फ्लेवर्सला परफेक्ट मॅच करतो आणि परफेक्ट ब्लेंड करतो. आणि ते जे रमचे जे नॅचरल फ्लेवर्स आहेत ना ते इतके उठून येतात की तुम्हाला हे चॉकलेट नक्कीच आवडेल. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही अजून थोडंसं व्हेरिएशन केलं आणि रेझिन्स ॲड केले तर मिल्क चॉकलेट विथ रम अँड रेझिन इट्स वन ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन जे आत्तापर्यंत आपण बघतच आलेलो आहे. आणि त्याच्याचबरोबर थोडासा ट्विस्ट जर द्यायचा असेल तर तुम्ही ब्लूबेरी किंवा क्रॅनबेरीजला देखील ॲड करून ठेवू शकता. रम सोबत सोक केलेले ब्लूबेरीज किंवा क्रॅनबेरीज नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. असे हे फ्लेवर्स आहेत. वोडकाचे क्लिअर अँड न्यूट्रल नेचर जे आहे ना ते व्हाईट चॉकलेटला इतक्या छान पद्धतीने सपोर्ट करते की तुम्ही ह्याच्यात खूप छान छान पद्धतीने वेगवेगळे फ्लेवर्स डेव्हलप करू शकता. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वोडकामध्ये खूप साऱ्या ब्रँड्स आहेत आणि सगळ्यांमध्ये फ्लेवर्स अवेलेबल आहेत. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही फ्लेवर चूज करू शकता आणि कॅन्डिड फ्रूट्सचा सपोर्ट घेऊन एक न्यू इनोव्हेशन करू शकता जे की नक्कीच तुमचं फ्लेवर्सला हिट करेल आणि ते खूप युनिक असेल. तर नक्की हे तुम्ही ट्राय करा. तर ही होती बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट पेअरिंग फ्लेवर्स विथ अल्कोहोल. खरी मजा तर तेव्हाच आहे ना जेव्हा तुम्ही तुमचे फ्लेवर्स इनोव्हेट करणार, तुम्ही नवीन प्रयोग करणार आणि काहीतरी नवीन इनोव्हेट करणार. कारण प्रत्येकाचा फ्लेवरिंग एक्सपिरियन्स हा वेगळा असतो. कारण जी गोष्ट मला जास्त आवडते किंवा मला जास्त मजा येते बनवण्यात किंवा खाण्यामध्ये ती तुम्हाला आवडेलच असं नाही आहे. तर तुम्हीही नक्की तुमचे फ्लेवर्स ट्राय करा, नवीन इनोव्हेशन करा आणि मला नक्की सांगा की तुम्ही बनवलेला फ्लेवर कोणता आवडला आणि आत्तापर्यंत बनवलेल्या रेसिपीजमधला तुमचा चॉकलेट बरोबरचा पेअरिंगवाला कोणता बेस्ट फ्लेवर आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो असणार आहे चॉकलेट पेअरिंग विथ फूड अँड स्पाइसेस जो की नक्की बघण्यासारखा आहे. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस.